कुमार पवारांची वाढती पसंती, इच्छुक उमेदवारांची डोकेदुखी. नंदुरबार लोकसभेत भाजप काँग्रेसऐवजी तिसऱ्या उमेदवाराला पसंती. हिना गावित व केसी पाडवींचा सोशल मीडियावर वाढता विरोध. शहादा आगामी लोकसभा निवडणुकीत नंदुरबार लोकसभेसाठी भाजपकडून हिना गावित व काँग्रेसकडून केसी पाडवी यांना उमेदवारी मिळू शकते, अशी राजकीय चर्चा सुरू आहे. आदिवासी तरुणावर सीदी येथे मूत्रविसर्जन अशा घटनेतून भाजप कार्यकर्त्याकडून आदिवासी व्यक्तींवर अत्याचार व मणिपूर येथील आदिवासी महिलांवर अमानवीय अत्याचार, हंसदेव येथील जंगलतोड, आदिवासींसाठी आरक्षणातून शून्य जागा अशा भाजप सरकारकडून आदिवासी विरोधी धोरण यामुळे आदिवासी बहुल असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात भाजप विरोधी वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आदिवासी मतदारांची मते भाजपचा उमेदवार हिना गावित यांना मिळणार नाहीत असे चित्र दिसत आहे. खासदार हिना गावित यांनी नुकताच ट्विटरवर नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. काय हा कायदा फालतूपणा आहे असे मीडियावर कमेंट्स करून लोकांनी विरोध दर्शवला. काँग्रेसचे अक्राणी अक्कलकुव्याचे आमदार तथा माजी आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी हा बिनकामाचा माणूस आहे. त्यांनी 35 वर्षांच्या कालावधीत त्यांच्या स्वतःच्या असली या गावात सुद्धा जायला रस्ता केला नाही. तो माणूस काय जिल्ह्याचा विकास करेल? अक्राणी व अक्कलकुवा मतदारसंघात अद्यापही खड्डेमय रस्ते आहेत. रोजगार नाही म्हणून अजूनही आदिवासी बांधव गुजरातमध्ये ऊसतोडीसाठी व पंढरपूर अशा विविध भागात मजुरीसाठी जातात. आदिवासींचे स्थलांतर थांबतच नाही. अशा मतदार केसी पाडवी यांच्या निष्क्रिय कामगिरीमुळे प्रचंड नाराज असलेला मतदार वर्ग जिल्ह्यात निर्माण झाला आहे. काँग्रेस पक्षाला मानणारे व केसी पाडवीला विरोध करणारे युवक वर्ग मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे काँग्रेसने केसी पाडवीला उमेदवारी दिली तर आम्ही मतदान करणार नाही असे खुलेआम म्हणणारा युवा मतदार वर्ग जिल्ह्यात दिसत आहे. अशा वातावरणात मतदारांचा तिसरा पर्याय म्हणून बिरसा फायटरचे नंदुरबार लोकसभेचे उमेदवार सुशील कुमार पवार यांना वाढती पसंती इच्छुक उमेदवारांची डोकेदुखी ठरत आहे. भावी खासदार सुशील कुमार पवार नावाचा व्हॉट्सअप ग्रुपवर 1025 सदस्य होऊन ग्रुप फुल हाऊस झाला आहे.